नमस्कार मंडळी, तर मी श्री गुजर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण निघालेलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान खटाव मधील भूषणगड या किल्ल्यावरती आणि तेथील जे वास्तू आहेत ते पाहणार आहोत। तसेच तेथे प्रसिद्ध असलेली हरनाई देवीची जे मंदिर आहे तेही आपण पाहणार आहोत। तर चला मग आता आपण जाऊया। भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो। तसेच या किल्ल्याकडे येण्यासाठी आपल्याला 3 मार्ग भेटतात। पहिला मार्ग जो येतो तो कराड कडून येतो, दुसरा मार्ग सातारा कडून येतो, तर तिसरा मार्ग हा दैवडी फलटण मार्गे येतो। जर का तुम्ही कराड मार्गे येत असाल तर कराड वडूज रोड आहे त्या मार्गे तुम्ही येऊ शकता। जर का तुम्ही सातारवरून येत असाल तर सातारा, कोरेगाव, रहमतपूर, पुसेसावळी नंतर भूषणगड असं लागतं। जर का तुम्ही पुण्याहून येत असाल तर सातारा, कोरेगाव या मार्गे येऊ शकता, नाहीतर सातारा, फलटण, दैवडी नंतर वडूज या मार्गे येऊ शकता। तसेच भूषणगडाकडे जाण्यासाठी आपल्याला वडूज मधून एक लाल परी भेटते। भूषणगड वडूज पासून अगदी 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आपल्याला आढळतो। नमस्कार मंडळी, तर आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। जसे तुम्ही पाहू शकता की आता आपल्या पाठीमागे हे किल्ल्याच्या पायऱ्या चालू होत आहेत आणि इथून वरती किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे। तर चला आपण आता तिकडे जाऊ। आता आपण गड चढण्यासाठी चालू केलेला आहे आणि माझ्या बरोबर माझा मित्र बालमित्र अमर पवार पण आहे। आता आपण वरती निघालो। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले धोरण लक्ष वेधून घेतो। देवगिरीचा सम्राट राजा सिंघन दुसरा त्याने इसवी सन 1210 ते 1247 या दरम्यान हा किल्ला बांधलेला असावा। तसेच त्यानंतर इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला। नंतर त्याची फेर उभारणी केली, त्याची डागडुजी केली। नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लाम तारा ठेवले। पेशवाई काळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता। इसवी सन 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला। तर मंडळी, आपण गड चढत आता अर्ध्यावरती आलेलो आहोत आणि अर्ध्यावरती आल्यानंतर आपल्याला गडाचा पूर्णपणे नकाशा पाहायला भेटतो। त्यामध्ये यामध्ये कोणकोणते देवळ आहेत, काय काय तेथील जुन्या वास्तू आहेत ते सर्व आपल्याला इथे पाहायला भेटते। त्यानुसार तेथूनच परत नंतर या बाजूने गेल्यानंतर आपल्याला वरती गाड्याकडे मार्ग भेटतो। तेथून वर आल्यानंतर आपल्याला जसे तुम्ही पाहू शकता इथे पाठीमागे आपल्याला म्हसोबाचे देऊळ पहिल्यांदा पाहायला भेटते गाड्यावरती आणि तेथूनच वर आपल्याला जायला लागते। तुम्हाला म्हसोबाचे मंदिर दाखवतो। देवाच्या मंदिरापासून आपण वर आल्यानंतर आपल्याला थोड्याशाच अंतरावरती आपल्याला हे महादरवाजाचे बुरुज लागतात आणि तसे तुम्ही पाहू शकता आता हा जो बुरुज आहे याची पूर्णतः पडझड झालेली आहे। हे पूर्णतः पडझड झालेले आहे। हा बुरुजाचे जे बाहेरील दगड होते ते पूर्णतः ढासळून गेले, पण हा बुरुज त्या मानाने खूप सुस्थितीत चांगल्या पद्धतीत आहे असं आपल्याला आढळून येतो इथे मध्ये। आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला हा महादरवाजा पाहायला भेटतो। महादरवाजाची रचना गोमुख पद्धती आहे, कारण की जोपर्यंत आपण त्या दरवाजाच्या सामोरे येत नाही तोपर्यंत आपल्याला तो दरवाजा दिसत नाही। आता आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारावरती आलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता की आता याचे संवर्धन केलेलं आहे, कारण की वरती जर पाहिलं तर आता हा पूर्णतः भाग पडलेला असावा, पण तो आता पूर्णपणे संवर्धनाच्या अंतर्गत तो पूर्णतः हे केला आहे। तसेच ह्याची जो दरवाजा आहे तसे तुम्ही पाहू शकता हा पण संवर्धनामध्ये पूर्णतः नवीन बसवलेला आहे।
हे जे त्या काळची अवस्था असेल, म्हणजे डोर जे दरवाजे आहेत ते ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने हे बनवून या द्वाराला लावलेले आहेत. जसे तुम्ही पाहू शकता इथे सूळ पण आहेत, त्या काळी जे किल्ल्यासाठी असायचे तोडता येऊ नये म्हणून ते पण आहेत तिथे. चला आता आपण आत जाऊ आणि पुढील गोष्टी पाहू. आता आपण दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला उजवीकडच्या साईडला आणि डावीकडच्या साईडला आपल्याला दोन अशा देवट्या पाहायला भेटतात. त्या काळी जरी आधीच्या किल्ल्याच्या पण आपण प्रवासामध्ये सांगितलं होतं की या देवट्या हा पहारेकरी जे असायचे त्यांच्या विश्रांतीसाठी त्या बांधायच्या. तसं तुम्ही पाहू शकता, मी मगाशी सांगितले ह्याची पडझड झाली होती, इथे पाहू शकता हे पूर्णतः पडून गेले. आधी इथे पूर्णतः कमान असेल आणि ते आता पूर्णतः पडून गेलेले आहे, म्हणजे त्याचे डागडुजी नसल्यामुळे ते हे केलं. पण संवर्धनामध्ये बऱ्याचपैकी भाग त्यांनी जसे तसे करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो आपल्याला. दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला आपल्या राईट साइडलाच हे जी तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याची बाहेरील हे पूर्णतः दिसते. तर तुम्ही पाहू शकता की हे तटबंदी अजून जशीची तशी पद्धतीत आहे आणि वस्तू तिथे चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसून येते आणि ते तशीच पाठीमागे असे कंटिन्यू होत गेलेले आहे. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे जे इथे जे दगड वापरले गेले त्यासाठी एक छोटीशी खाण खांदलेली असावी, तर ते आहे. पण इथे पूर्णतः जाडे असल्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाही, पण इथे पूर्णतः मोठी एक छोटीशी खाण आहे. तेथूनच आपण जी खाण पाहिली तेथूनच आपण वर आल्यानंतर आपल्याला हे जी कडेची तटबंदी आहे त्यातील भाग आणि तसंच वरती जाण्यासाठी पायऱ्या आढळतात. त्या पायऱ्या पूर्णतः जुन्या पद्धतीतल्या आहेत, त्या काळी जे होत्या त्या अजून स्थितीत आहेत, जसे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. आपण आता या मार्गे आपण वरती आलो. वरती आल्यानंतर आपल्याला हा बुरुज लागतो. आता आपण जे आहे ते बुरुजावरती आहे उभा. त्याचप्रमाणे येथे तुम्ही पाहू शकता बुरुज येते की हे दगडामध्ये एक मेकॅनिझम किंवा एक यंत्रासाठी ठेवलं असावे. अंदाज असा आहे की इथे ज्या पद्धतीने मोठ्या खिडक्या आहेत जे पाहायला भेटतात, इथे 3 खिडक्या आहेत, इथे दुसरी आणि इथे एक तिसरी आहे. यामध्ये इथे काय ते लावण्यासाठी अंदाज आहे की इथे तोफा लावण्यासाठी असावेत, कारण हा एवढी मोठी खिडकी तोफांसाठी असावी त्या काळी, असा अंदाज आपण पकडू शकतो. इथूनच हे जे बांधकाम अजून खूप मोठे आहे, चांगल्या पद्धती आहे. जसे तुम्ही पाहिलं आता मी बुरुजाची माहिती सांगितली. बुरुजाच्या इथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी 2 मार्ग दिसत आहेत. एक आहे जो हा मार्ग आहे, हा महादेवाच्या मंदिराकडे जातो. तसेच इकडे अजून एक मार्ग आहे, तो काय आहे ते अजून तरी माहित नाही. पण आता आपण इकडे महादेव मंदिराकडे जाऊ, तेथील दर्शन घेऊ आणि तसेच वरती देवीकडे जाऊ. हरनाई देवीचे जे मंदिर आहे तिकडे आपण जाऊ. आता आपण थोडेसे वर चढून आल्यानंतर आपल्याला हे जुने महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. पण आतील चला आता आपण आत जाऊ, पाहू. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला छोटेसे शिवलिंग आढळते. शिवलिंगाच्या समोर दगडात घडवलेला हा नंदी आपल्याला पाहायला भेटतो. मंदिराला चिटकूनच ही चौरस आकाराची विहीर पाहायला भेटते. त्याचे बांधकाम पूर्णतः दगडात असून त्याची सुरेख पद्धतीत आपल्याला जे घडण आहे ते पाहायला भेटते. पण ह्याची पाहणी नसल्यामुळे हे पूर्णतः घाण अवस्थेत आहे. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो हरनाई देवीच्या मंदिराकडे. महादेवाच्या मंदिराला चिटकूनच 10 ते 15 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला हरनाई देवीचे मंदिर लागते.
हरनाई देवी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. तसेच येथे यात्राही भरते. ती यात्रा घटस्थापनेपासून दुर्गाष्टमीपर्यंत चालते. हरनाई देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला हे पुरातन काळातील दीपस्तंभ पाहायला भेटतो. याची उंची सरासरी 10 फूट असावी. आता आपण हरनाई देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले आणि तिथून आल्यानंतर आपल्याला फिरून यायला लागते. तिथून जे स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले होते की 2 पायऱ्या जात आहेत, दुसरी पायरी आहे ती पाठीमागील जे बुरुज आहेत तिथे जात आहेत. आणि त्याच बुरुजाच्या म्हणजे त्या देवळाच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला भेटते. जसे तुम्ही पाहू शकता हे पूर्णतः दगडी बांधकामात बांधलेले हे पाण्याची टाकी आहे. पण ह्याची अवस्था ह्याच्याकडे दुर्लक्षित असल्यामुळे ह्याची अवस्था खूप खराब अवस्थेत आहे. गडावर वाढलेल्या झाडी व गवतामुळे पुढील वास्तू काही पाहता आल्या नाही. त्यामुळे आम्ही परत घर उतरण्यासाठी चालू केले.